झेडपी शाळेत मुलांना घालणं आताच्या पालकांना मागास वाटतं. झेडपी शाळेत शिकून की तुम्ही तुमची मुलं 1,00,000-2 लाखाची फी भरायला तयार आहात, तेवढे तुम्ही कॅपेबल झाले आहात, हे म्हणणं चुकीचं आहे. झेडपी शाळेचा दर्जा कमी आहे. झेडपी शिक्षकांना पगार खूप चांगला आहे पण काम करत नाही. खरंच आहे. मी स्वतः असं म्हणेल, एवढे पगार छान आहे की एवढं मी काम करते का? एक म्हणजे पालक, दुसरं म्हणजे शिक्षक आणि तिसरा म्हणजे विद्यार्थी. हे तिघं घटक असे आहेत की ह्या तिघं घटकांमुळे शाळांचा पट वाढणे किंवा कमी होणे ह्या तिघं घटकांवर अवलंबून आहे. कलेक्टर ऑफिस, चक्की, त्यानंतर गोल्ड शॉप, असे बरेचसे शॉप तुम्ही मुलांना व्हिजिट केली. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला असा कुठला टर्निंग पॉईंट होता तुम्हाला वाटलं की बाबा मी हे पण करायला पाहिजे? शिक्षकी पेशा हा 11 ते 5 किंवा 7 ते 12 करण्याचा उद्योगच नाहीये. खरं तर माझा मानस असाच आहे की ना असं काहीतरी चेंज करून टाकावा, पण माझे अजून हात नाही पुरत. तो हात माझा लांब होण्यासाठी समाजाची आणि 250 शाळा मराठी शाळा बंद आहे. 2000च्या आसपास ज्या शाळा आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? शिक्षकांनी ना काम केलं पाहिजे. तो मोठा मुद्दा आहे तो. विद्यार्थ्यांची दशा बदलवण्यासाठी त्यांना योग्य दिशा देण्याचं स्पर्धात्मक आधुनिक युगात जर श्वास घ्यायचा असेल तर त्यांच्यामध्ये ठासून प्रॅक्टिकल नॉलेजद्वारे विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम करतात. नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या प्रवीण देवरे टॉक्स या पॉडकास्टच्या नवीन कोऱ्याकरकरीत एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट महाराष्ट्रातील खेड्यातील आणि शहरातील सर्व पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी खास आणि टच करणार आहे. कारण की आजकाल सर्वच पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमकडे वळवत आहे. इंग्लिश मिडियममध्ये त्यांचं ऍडमिशन घेत आहे. सगळ्यांना त्याचं वेळ लागलेलं आहे. झेडपीचा जो दर्जा आहे कुठेतरी कमी झालेला असं सर्वांना वाटतंय आणि त्यासाठीच आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आज उज्ज्वला वाडेकर मॅडम यांना इन्व्हाइट केलेलं आहे, ज्या 11 वर्षापासून जळगाव जिल्ह्यात झेडपी शिक्षक म्हणून काम करताय आणि स्वतःच्या पैशातून ते मुलांसाठी झटताय, कुणाचाही सपोर्ट न घेता. चला मग बघूया आजच्या पॉडकास्टमध्ये की झेडपी शाळा नेमकी खरंच काय काम करू शकते. मॅडम, स्वागत आहे पॉडकास्टमध्ये तुमचं. प्रथमतः तर खूप खूप आभारी आहे मी, कारण की खूप लांबून तुम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलेत. तर आपण थेट पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं जे इंट्रोडक्शन आहे सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी पण माझ्या ऑडियन्ससाठी एकदा तुम्ही इंट्रोडक्शन द्या असं मला वाटतंय. नमस्कार, मी उज्ज्वला वाडेकर. मी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची दशा बदलवण्यासाठी त्यांना योग्य दिशा देण्याचं आणि त्यांना या स्पर्धात्मक आधुनिक युगात जर श्वास घ्यायचा असेल तर त्यांच्यामध्ये ठासून प्रॅक्टिकल नॉलेजद्वारे विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम करते. येस, तुमच्या कामातून ते बघतोच आहे मी. आणि रिसेंटली समर कॅम्पला पण तुम्ही मला इन्व्हाइट केलं होतं, सो थँक्यू त्यासाठी. तर आणि खूप उत्तम असा समर कॅम्प झालेला आहे तो. आणि भरपूर विद्यार्थी मी बघितले की कशा प्रकारे तुम्ही मदत करताय विद्यार्थ्यांना. काही मुलं तुम्ही अडॉप्ट केलेली आहेत, ते तर सोपं नाही कोणासाठी. सो माझा पहिला प्रश्न हा आहे की 31 वर्षापूर्वी तुम्ही झेडपी शाळेत सुरुवात केली तुमच्या करिअरची, राईट? सो तेव्हा कल्पना होती का की तुम्ही फ्युचरमध्ये आता जे करताय, लाईक सोशल मीडिया म्हणा, सोशल मीडियावर तुमचा प्रेझेन्स वाढला आता, सो तुम्हाला कल्पना होती की आपण या दिशेकडे वळू शकतो पुढे? प्रथमतः आपण म्हणालात की तुम्ही मला इन्व्हाइट केलं होतं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, तर आम्ही योग्य त्या माणसांनाच इन्व्हाइट केलेलं होतं. ओके. त्यात तुमची निवड झाली म्हणजे मी योग्य माणसांना इन्व्हाइट केलं. दुसरा विषय असा की मला गेल्या 31 वर्षांपासून या शिक्षकी पेशात होत आहेत. तर मी एका शिक्षकांची मुलगी, आई वडील दोघं शिक्षक. मला जो वारसा लाभला आहे, आजी आजोबा पण शिक्षक होते, म्हणजे मी एका शिक्षकी घराण्यातली शिक्षकांमध्ये वाढलेली विद्यार्थिनी मुलगी म्हणावं. तर विषय असा आहे की मला सोशल मीडियातील हे नव्हतं वाटलं. सोशल मीडियात तर अगदी घरातली मुलं आहेच त्या सेक्टरमध्ये, त्यांनाही मला थोडा फोर्स वगैरे केला की आई तू इतकं सुंदर करते तर असं करून बघ वगैरे, म्हणून मी यात आले. तो विषय वेगळा. पण मी असं काम करेल असं म्हणण्यापेक्षा मी असंच काम करत आले 31 वर्षांपासून मी हेच काम करते, अशाच पद्धतीने काम करते. म्हणजे मी अगदी 1995ला जेव्हा हजर झाले ना, तेव्हा पण अगदी सुरुवातीच्या महिन्यापासून माझं हे काम सुरू झालेलं आहे. मी 95ला लागल्यानंतर मी जुलैला हजर झाले आणि ऑगस्टमध्येच मी पहूर तालुका जामनेर येथे हजर झाले होते.
तिथून मी पहिल्या गणपती दर्शनालाच पहुरून 10-12 मुलं जळगावला गणपती दर्शनाच्या त्या मेळा म्हणजे गणपती दर्शन व्हावं, मुलांना वेगवेगळे त्या डेकोरेशन माहीत पडावे म्हणून मी मुलांना दर्शनासाठी आणलं होतं. त्यावेळेची गोष्ट आहे. त्यावेळेची म्हणजे 1995ची. मला लागून अवघा 1 महिना झालेला होता. तेव्हाच तुम्ही हे सुरू करून दिलं. ओके. म्हणजे ती रचना कशी असते, त्या मंडप कसे असतात, त्यांची बैठक व्यवस्था कशी असते, ते देखावे कसे असतात, मग काही हिस्टॉरिकल असतील, काही भौगोलिक असतील, काही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे असतात, लेखकांचे असतात, ते मला मुलांना दाखवायचे होते. तर मी तेव्हा पहिल्यांदाच हा प्रयोग केला होता. आणि त्यानंतर तुमची जी जर्नी आहे आतापर्यंत, तर तुम्ही एकाच शाळेत 31 वर्ष आहात की म्हणजे तुमच्या शाळा चेंज झालेल्या आहेत? बरं, मी जिल्हा परिषद शाळेला काम करते. तर आमच्या जिल्हा परिषदमध्ये अशी पद्धत आहे की आमची काही विशिष्ट 5-7 वर्षांनी ट्रान्सफर होत असते. तर माझं पहिलं गाव जे होतं सर्व्हिसचं जॉईनिंगचं, तर ते होतं पहूर तालुका जामनेर. तदनंतर माझी ट्रान्सफर करण्यात आली शिरसोलीला. शिरसोलीला 2 गावं आहेत, प्रगणे बोरनार आणि प्रगणे नशराबाद. त्या दोघं ठिकाणी मी काम केलं 8-8 वर्ष. तदनंतर माझी ट्रान्सफर करण्यात आली वावडद्याला. तर तिथे पण मी 5 वर्ष काम केलं. वावडदे हे तुमचंच गाव ना? वावडद माझं स्वतःचं सासरचं गाव. ओके. हां, माझ्या मिस्टरांचं गाव. तर त्याच्यानंतर माझी ट्रान्सफर झाली पाथरी तालुका जळगाव. तिथे मी गेल्या 8 वर्षांपासून होते. आणि आज रोजी मी अजून शाळेत फक्त हजर झालेली आहे 1 मेला. मी अजून शाळा मुलं पाहिलेली नाहीत. ओके. पण माझी ट्रान्सफर झाली आहे खेडगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे. आता ही आता रिसेंटची ट्रान्सफर आहे? आता माझी रिसेंटची ट्रान्सफर आहे. ओके. तर मॅडम मला सांगा की आता कलेक्टर ऑफिस, चक्की, त्यानंतर गोल्ड शॉप, असे बरेचसे शॉप तुम्ही मुलांना व्हिजिट केली आणि त्यांना प्रॅक्टिकल काय त्याच्यात काम चालतं ते दाखवलं तुम्ही. याची सुरुवात तुम्ही सांगताय की 1995 पासून तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला आधी असा कुठला पॉईंट होता, टर्निंग पॉईंट, की तुम्हाला वाटलं की आता हे बघा, प्रत्येकाला वाटतं की आपलं सेट झालं लाईफ, मी शिक्षक झालोय बाबा, आता काही टेन्शन नाही मला. आणि कुणी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पडायला मला नाही वाटत की सगळेच त्यात उत्सुक असतील, कारण की ते एक्स्ट्रा काम वाढून जातं, राईट. आणि शिक्षकाला ऑलरेडीच दिवसभर तो शिकून आणि त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून तो टायर्ड झालेला असतो आणि त्या व्यतिरिक्त हे काम करणं. सो ह्या गोष्टीसाठी तुम्हाला असा कुठला टर्निंग पॉईंट होता की तुम्हाला वाटलं की बाबा मी हे पण करायला पाहिजे मुलांसाठी? मला म्हणजे एक दिवसभरात खूप काम असतं किंवा शिक्षकांना इतरही कामं असतात. पहिली गोष्ट मनातनं सांगते, मला हे पटतच नाही. ओके. कारण की आपण नोकरी स्वीकारलेली आहे. तर नोकरी स्वीकारली म्हटल्यानंतर आपण त्याच्याशी पूर्ण बांधील झालो. बरोबर. म्हणजे शिक्षकी पेशा हा 11 ते 5 किंवा 7 ते 12 करण्याचा उद्योगच नाही आहे. पहिली गोष्ट तर तो अखंड पद्धतीने सुरू आहे. तर मला बोर वगैरे नाही होत. मी यापूर्वी पण म्हटली आहे मीडियासमोरच की माझ्यासाठी रोजच तारीख असते 5/7/1995. मी त्या दिवशी हजर झाले होते. त्या दिवशी माझ्यात जो उत्साह होता तो आज पण आहे. ओके. सो तुम्ही आता ज्या दिवशी इथं समर कॅम्पमध्ये मला बऱ्याच गोष्टी माहीत पडल्या. तुम्ही स्वतःच्या पैशातून मुलांसाठी टिफिन आणता, जो पण काही तुम्ही खर्च करता स्वतःच्या पैशातून. तर यासाठी तुम्हाला घरून कधी असं विचारणा केली गेली आहे का की बाबा हे काय चाललंय, काय करतोय आपण हे, आणि खूप अति होत आहे बाबा? म्हणजे थोडासा ऑड क्वेश्चन आहे, पण काय सांगाल तुम्ही? घरून काही होण्यापेक्षा घरून एवढा सपोर्ट आहे की हे म्हणून अति होत आहे. ओके. म्हणजे तुम्हाला घरून खूपच जास्त सपोर्ट? मला घरून खूप सपोर्ट आहे. माझे मिस्टर राजेश वाडेकर, माझी 2 मुलं आहेत कल्पेश आणि उन्मेष, यांचा मला प्रचंड सपोर्ट आहे. कारण की माझे मिस्टर पण एक शिक्षक आहेत, आदर्श हाडाचे शिक्षक आहेत, MA BEd झालेले आहेत, त्यांचं इंग्लिश स्पेशल आहे आणि ते ग्रामीण भागातून अत्यंत गरिबीतून वरच्या स्तरावर आलेले आहेत. तर त्यांना ह्या सर्व परिस्थितीची जाणीव आहे. तर त्यांचाच मला खूप सपोर्ट असतो, म्हणून मी हे अति करते आणि म्हणूनच सर्व म्हणजे पदरमोड करून हे काही सुरू आहे. फक्त आताच असं नव्याने घडतंय, नव्याने म्हणजे अगदी 15 दिवस झाले असतील जवळजवळ, की मला एक NGO आहे शिक्षाराज उज्ज्वल भारत, त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. ओके. ह्या कामांसाठी आणि मग त्यातून हे जे सुरू आहे इंस्टाग्राम वगैरेवर माझे जे व्हिडिओ येत आहेत वगैरे विद्यार्थ्यांना शिकवायचे, त्यातून मला आता काहीतरी वेगळं मिळायला लागलंय थोडं.
कोणीतरी म्हणते की मॅडम तुम्ही इतकं छान करतात, आम्ही सपोर्ट करूया. पण या गोष्टीला फक्त अवघे 15 दिवस झालेत. तर आता जो प्रश्न आहे माझा कॉन्ट्रोवर्शियल आहे. तर झेडपी शाळेत मुलांना घालणं थोडंसं आताच्या पालकांना मागास वाटतं ते जरा, की त्यांना वाटतं की झेडपी शाळेत पाहिजे त्या क्वालिटीचं शिक्षण दिलं जात नाही, पाहिजे त्या सुविधा नाही आहेत, ॲडव्हान्स लेवलचं एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जात नाही सरकारकडून, किंवा शिक्षक त्या प्रतीचे नाही आहेत असं त्यांना वाटतं. तर या गोष्टीबद्दल या सर्व गोष्टींवर तुमचा काय पॉईंट आहे, की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय, तुम्ही कसं बघताय या गोष्टीकडे, तुम्हाला काय वाटतं? पालकांनी झेडपी शाळेकडे कमी दर्जाचं आहे असं म्हणणंच चुकीचं आहे. कारण की जे पालक आज असं म्हणत आहेत की झेडपीचं शिक्षण कमी दर्जाचं आहे, मला वाटतं एव्हाना ते 90% ते पण पालक झेडपीतूनच आलेले आहेत आजपर्यंत. यस, अगदी बरोबर. जे बोलणारे आहेत ते तर झेडपी मधूनच आले. हा, राईट. मग त्यांनी असं म्हणावं असं मला वाटत नाही, की तुम्ही इतकं स्टेटस कमवलंय झेडपी शाळेत शिकून की तुम्ही तुमची मुलं 1,00,000-2 लाखाची फी भरायला तयार आहात आणि तेवढे तुम्ही कॅपेबल झाले आहात. हे म्हणणं चुकीचं आहे की झेडपी शाळेचा दर्जा कमी आहे. आणि गव्हर्नमेंट एवढं पुरवत नाही, हा पण मुद्दा मला फारसा चांगला किंवा ठीक वाटत नाही. आमच्या पण शाळेत सगळं आहे आणि शिक्षण ज्याला घ्यायचं आहे, ज्याला तळमळ आहे, ज्याला काहीतरी मिळवायचं आहे ना, तो बिल्डिंग नाही बघत, तो आरो मशीन नाही बघत. समजलं ना? येस येस. तो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत का वर्गात ते नाही बघत, त्याला किती ज्ञान मिळतंय. पुस्तकं तर सर्वदूर सारखीच आहेत, अभ्यासक्रम सगळीकडे सारखाच आहे. हा, भलेही बघायचं तर आपण त्या शिक्षकांनी आपल्या मुलांना खूप छान शिकवलं पाहिजे. तर शिक्षकांसाठी आपण शिकण्यासाठी ज्या वस्तू लागतात, भौतिक साधनं, ती भलेही आपण सर्व मिळून पुरवूया असं पालकांनी म्हणायला पाहिजे. पण असं म्हणणं उचित नसेल. पण पालक असं म्हणतात की गव्हर्नमेंट असं पण सांगतं की आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतोय झेडपी शाळेवर, आणि ग्राउंड लेवलला बऱ्याचशा शाळा अशा आहेत की आपल्याच गावाखेड्यांमध्ये की त्यांच्यापर्यंत तो निधी पोचत नाही असं निदर्शनास येतं डायरेक्टली. कारण की जेव्हा पण व्हिजिट होतात, पालक व्हिजिट करतात किंवा गव्हर्नमेंटच्याच ऑफिशियल व्हिजिट करतात, तेव्हा त्यांना त्या गोष्टी आढळतात की बाबा शाळाचे जे छत आहे तीच प्रॉपर वेल मेंटेन केली नाही आहे, किंवा मुलांना जागा बसायला ते बेंचेस प्रॉपर नाही आहेत, त्यानंतर स्क्रीन आहेत तर त्या बंद आहेत. अशा भरपूर सारे प्रॉब्लेम्स म्हणजे पालकांनी पण रेस केले आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की सरकार याकडे दुर्लक्ष करते की आपण जे ग्राउंड लेवलचे गाव आहे ते जबाबदार आहे गोष्टीला, किंवा शिक्षक जबाबदार आहेत? बघा, सरकार करत असेल, ते पोचतं नाही पोचतं हा माझा भाग नाही. पण मी असं सांगेल की गव्हर्नमेंट पण असं सांगते की समुदायातून आणि समाजामधून पैसा गोळा करून तो आपण शाळेसाठी वापरला पाहिजे. अशी स्कीम जवळजवळ 5-6 वर्षांपासून सुरू आहे की एक आपण फंडिंग गोळा केलं पाहिजे समाजातून आणि त्यातून शाळेला विविध भौतिक वस्तू पुरवल्या पाहिजे असं सुरू आहे. मग त्याच्यामुळे सरकार पुरवतंय किंवा ते पोहोचत नाहीये हे नाही. आणि एक जो आदर्श चांगला शिक्षक असतो त्यासाठी तर मी असं म्हणेल की मी जे आहे तर मला जर एखादी गोष्ट वाटली की ही गोष्ट आपल्या वर्गात हवी आहे, ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची आणि उपयोगाची आहे, आणि जी गोष्ट माझ्याकडे नाही पण मला अध्यापन करताना त्याची अडचण होते, त्याच्यामुळे अध्यापन होत नाही आहे, तर मी स्वतःच माझी घेऊन घेते असं मला वाटतं. इतर शिक्षकांनाही वाटलं पाहिजे, इतर शिक्षकांना असं वाटलं पाहिजे, आणि ते सर्व मिळूनच जर आपण असं केलं तर खूप छान होईल. एका जणाने जरी एका विद्यार्थ्याची जबाबदारी घेतली ना समाजात, तरी ते मूल ती शाळा सहज पुढे जाईल. नक्कीच नक्कीच. झेडपी शिक्षकांना पगार खूप चांगला आहे पण ते काम करत नाही असा डिरेक्टली जे पालक आहेत आपले गावखेड्यातले आणि शहरातले पण त्यांचा आरोप असतो. यावर तुम्ही काय सांगाल? शिक्षकांना पगार चांगला आहे, रिअली सोन्याचे दिवस आहेत. यस, म्हणजे माझं यावर काहीच ऑब्जेक्शन नाही, खरंच आहेत. ते प्रत्येकाच्या मनावर असतं. पण मी स्वतः असं म्हणेल की एवढे पगार छान आहेत की एवढं मी काम करते का, आपण माझ्या स्वतःसाठी हा स्वतः प्रश्न आहे विचारायला पाहिजे. हा, की मला एवढं पेमेंट आहे तर मी एवढं काम करते का, असं मला स्वतःलाच वाटतं. आणि त्या पद्धतीने सर्वांनीच काम केलं तर मला वाटतं कुणाची नजर अशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर आहे. कारण की आपण म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आपल्याला जेवढा पगार आहे की आपण त्या लेवलचा आउटपुट देतोय का मुलांना, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे रोज तरी शिक्षकाला.
कारण की कोट्यावधी रुपये खर्च होत आहे शासनाचे आणि सगळा पैसा जातोय टॅक्समधून. सो ऑब्वियसली पॅरेंट्स म्हणा ते त्यांच्या डोक्यात हा प्रश्न येईल की बाबा एवढा पगार जातोय तर मुलांकडून ते आउटपुट निघत नाही, मुलांमध्ये तेवढं ज्ञान ते जात नाही, त्या प्रकारचं मुलंसुद्धा आउटपुट काढत नाही. सो हा प्रश्न तर सगळ्या शिक्षकांना पडला पाहिजे. ऑब्व्हियसली थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होईल आता हा मुद्दा, काही लोकांना पटणार नाही, काही शिक्षकांना थोडं खटकूही शकतो. हा मतांतर असतात, प्रत्येकाचा विचार आहे, तर खटकणे किंवा पटणे हे त्यांच्या मनावर आहे. झेडपी शाळेमध्ये जी पटसंख्या आहे ती कमी होत चालली आहे का, आणि जर कमी होत असेल तर यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे, शासनाची का पालकांची? झेडपी शाळेचा पट कमी होतोय, पण एका बाजूला जर आपण आता बघायला गेलो तर इंग्लिश माध्यमातली जी मुलं आहेत ती आमच्या झेडपीकडे येत आहेत. ओके, असंही चित्र दिसतंय की बरीच पटसंख्या आमच्या झेडपीची वाढते आणि ती येणारी मुलं इंग्रजी माध्यमाची आहेत. तर असं म्हणणं चुकीचं ठरेल की झेडपी शाळेचा पट कमी होतो आहे. असं पण नाही की झेडपी शाळेचाच पट कमी होतोय. आणि याला जबाबदार तर कोण, अवघा समाज आहे. त्यात 3 घटक मोस्ट आहेत की एक म्हणजे पालक, दुसरं म्हणजे शिक्षक आणि तिसरा म्हणजे विद्यार्थी. हे 3 घटक असे आहेत की ह्या 3 घटकांमुळे शाळांचा पट वाढणे किंवा कमी होणे ह्या 3 घटकांवर अवलंबून आहे. ओके ओके. तर शिक्षकांनी काय करावं, पालकांनी काय करावं, काय घ्यायला पाहिजे, काय विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे, हे एकमेकांच्या व्यवस्थित चर्चेत जर घडवून आले नाही ह्या गोष्टी, हा संवाद जर चांगला म्हणजे मजबूत आणि भक्कम झाला ना, तर मला नाही वाटत की झेडपी शाळेचा पट पण कमी होईल. आमच्या स्वतःच्या शाळेत असं होतंय की बाहेरची मुलं यायला तयार आहेत. लोकांना पाहिजे रिझल्ट, राईट, पालकांना रिझल्ट हवा आहे. म्हणजे 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, माझ्या वर्गातल्या 3 विद्यार्थिनी नवोदय विद्यालयाला सिलेक्ट झाल्या आणि 7 विद्यार्थी स्कॉलरशिपला आले होते 5वीला, एकाच बॅचला. हा रिझल्ट बघता पुढच्या वर्षी माझ्याकडे 5वीतून पहिली येणार होते. आमच्या पाथरी गावात जेवढी मुलं कॉन्व्हेंटला होती, इंग्लिश मिडियमला होती बाजूच्या शाळांमध्ये, तेवढी सगळी मुलं माझ्याकडे आलीत. रिझल्ट बघून मी व्हिजिट केली, एक व्हिजिट मी केली, पालकांना कळवलं, सांगितलं की माझ्याकडे वर्ग, आणि गावात रिझल्ट गेलेला होता की मॅडमकडे वर्ग होता आणि 3 मुली आपल्या गावातल्या असं झाल्या, मग आपल्या गावाचा इतिहास बदलेल, आपल्या गावाचं म्हणजे आता शैक्षणिक दर्जा वाढेल, आपल्याला छान संधी मिळाली, मॅडमांचं अध्यापन छान आहे, हे जे त्यांना कळालं, यातून जी मुलं येणार होती आणि आलीत प्रत्यक्ष, तर मला तो त्रास नाही झाला. म्हणजे आमच्या गावातलं सगळं जे क्रीम होतं जे बाहेर जातं ते आलं. म्हणजे लोकांना काय हवे, पालकांना रिझल्ट हवाय त्यांच्या आणि त्यांचं रास्त आहे ना. ऑब्व्हियसली कुठल्याही पालकाला असं वाटेल की मला रिझल्ट हवाय, माझा मुलगा हुशार व्हावा, त्याला हे यावं ते यावं, आणि शिक्षकांनी ज्या त्या मुलाचं कौशल्य ओळखलं पाहिजे आणि तशा संधी त्याला अवेलेबल करून दिल्या गेल्या पाहिजे. हा पण खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. यस, मग का नाही पालक झेडपीला टाकणार? यस. आणि हे जे माझं सुरू आहे की मी प्रॅक्टिकल नॉलेज देते, वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते, तर मी हेच तर चाचपते की कुणाला कशात इंटरेस्ट आहे आणि तो पुढे काय करू शकेल. त्याला आज जर आपण 4 गोष्टी दाखवल्या तर तो निर्णय घेईल ना पुढे. बरोबर बरोबर, नक्कीच. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही आता बाकीचा सपोर्ट असेल किंवा कुठली शासनाकडून तर पूर्ण सपोर्ट नसतो एक्स्ट्रा करिक्युलरसाठी, ज्यात तुम्हाला घरून सगळं करावं लागतं, तर हे तुम्ही कुठलाही शासनाचा सपोर्ट न घेता तुम्ही या गोष्टी करता, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. बाकीच्या शिक्षकांचं जे रिझन आहे की बाबा एवढा सपोर्ट नाही आहे आम्हाला, तर मग त्यामुळे आमचं कामं हे नाही होत, म्हणजे आम्ही नाही करू शकत आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रिझन व्हॅलिड आहे का ती, की त्यांना सपोर्ट पाहिजे तरच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी होऊ शकतील? जसं की तुम्ही आतापर्यंत जे पण काही केलं आहे मुलांसाठी शाळेव्यतिरिक्त जी कामं आहेत ती. बघा, म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला असं दाखवायचं आहे की हे असं म्हणून होत नाही, ते तसं म्हणून होत नाही, रिझन दाखवायची, ऑप्शन दाखवायची तुम्हाला नुसतीच, तर तसं दाखवून होणार नाही. आणि माझं स्वतःची वर्तणूक अशी आहे की मी एखाद्या छोट्या गोष्टीसाठी हे स्वतःलाच सांगते की याला कारण नाही दाखवायचंय आणि हे काम करून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे की कारण न दाखवता काम करून घेणे, आणि हे सर्वांनीच केलं पाहिजे. हां, एवढा पॉझिटिव्ह अप्रोच जर पूर्ण शिक्षकांचा होईल, पूर्ण नाही म्हणत मी, 50% जरी झाला महाराष्ट्राच्या झेडपी शाळेतल्या शिक्षकांचा,
तरी खूप विद्यार्थ्यांचं भलं होऊ शकतं. तुम्हाला रिसेंटली शिक्षण मंत्र्यांचा फोन आला हो, होता हो. रिकग्निशनसाठी. सो त्यानंतर तुम्हाला वाटतंय का की थोडे चित्र बदललंय, की एज्युकेशन सिस्टममध्ये म्हणा किंवा कुठे बदल झालेला दिसतोय तुम्हाला अजून, की शासनाकडून अजून जास्त चांगला अप्रोच येतोय बाबा? बदल असा म्हणावा लागेल की शिक्षण मंत्र्यांनी मला जेव्हा कॉल केला तर माझी विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांनी समजत होते. त्यांना काय कळणार ना, कोणीतरी एक व्यक्ती बोलते. मग त्यांना मी सांगितलं, मग गावात कळलं की शिक्षण मंत्र्यांचा मॅडमांना कॉल होता. मग मंत्री साहेबांनी पण एवढ्यावर नाही थांबले, तर माझ्या वर्गातल्या छोट्या छोट्या चिमुरड्यांशी साहेब बोलले. ओके. आणि याच्यामुळे जी एक आत्मप्रौढी असते ती त्यांच्यात निर्माण झाली. ज्या लेकरांशी बोलले त्या लेकरांच्या मायबापांना, नातेवाईकांना वाटलं की शिक्षण मंत्री आमच्या मुलांशी बोलले. हा जो आत्मसन्मान होता, तो आत्मसन्मान त्या पूर्ण गावाला पुढे घेऊन गेला. मग पालकांना वाटलं, हळूच गावाला पण वाटलं हळूहळू की आपल्या गावातल्या मुलांशी असा संवाद शिक्षण मंत्री साहेब करायला लागले. आणि मग त्याच्याने आमची पूर्ण शाळाच हळूहळू उठली. पूर्ण गावातच एक शैक्षणिक माहोल तयार झाला. आणि त्याचा परिणाम इतरही ठिकाणी असा झाला की बऱ्याच शिक्षकांचे मला कॉल आलेत की मॅडम हे कसं घडलं, असं काय केलं तुम्ही की तुम्हाला कॉल येतोय आणि ते पण तुमच्याशी अशी तशी व्यक्ती नाही, शिक्षण मंत्रीच बोलतायत. तर त्यांना मी जेव्हा त्या गोष्टीचं वर्णन सांगितलं की मला शिक्षण मंत्र्यांचा का कॉल आला, तर त्या शिक्षकांमध्ये सुद्धा बदल घडायला लागले. त्यांचे मला कॉल येतात, विचारणा होते की मॅडम असं असं करायचं, काय करू, असा बदल मला दिसायला लागला आहे. ओके. आता दुसरीकडे चित्र असं पण आहे महाराष्ट्रामध्ये, पुणे मिरर आणि अजून बरेच रिपोर्ट्स आहेत की त्यांच्यानुसार 250 शाळा, मराठी शाळा बंद आहेत. ठीक आहे. आणि 2000च्या आसपास ज्या शाळा आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे की हे कशामुळे होत असेल? बघा, शिक्षकांनी ना काम केलं पाहिजे. तो मोठा मुद्दा आहे तो. म्हणजे सर्वच करतात किंवा सगळंच करत नाही असं नाही, मला काही ऑब्जेक्शन नाही आहे, ते माझेच बंधू भगिनी आहेत. ऑब्व्हियसली. पण शिक्षकांनी काम केलं पाहिजे. करत असतील तर अजून एक पायरी वर केली पाहिजे. जे इथे आहेत त्यांनी इथं जायला पाहिजे, जे इथं आहेत त्यांनी अजून वर जायला पाहिजे. म्हणजे हा सगळा फेरा उलटा पडू शकतो आणि झेडपीचे विद्यार्थी संख्या सुद्धा वाढू शकते यामुळे. ओके. ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट AI ला प्रमोट करतोय एज्युकेशनमध्ये, त्या तीव्रतेने ते झेडपीच्या म्हणजे आपल्या ग्राउंड लेवलला ज्या शाळा आहेत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, झेडपी, तर याच्यामध्ये त्या पद्धतीने त्याचं शिकवलं जातं आहे का मुलांना? AI बद्दल म्हणा किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे पण काही आहे, जे सरकार प्रमोट करतोय आता की झेडपी शाळांमध्ये आम्ही AI लॅब्स म्हणा, तर ह्या गोष्टी ग्राउंड लेवलला कशा आहेत? आत्ता माझ्या डोक्यात रिसेंटली एक आयडिया आहे. ती अशी आहे की मला गावोगाव एक डिजिटल लायब्ररी ओपन करायची आहे. ओके. की त्या लायब्ररीमध्ये डिजिटल डिव्हायसेस असतील आणि गावातली सर्व स्तरांची वेगवेगळ्या इयत्तांची मुलं तिथे येतील, अध्यापन करतील, असं मला माझ्या डोक्यात आहे. आणि एवढं तर प्रत्येक गावोगावासाठी मला गव्हर्नमेंट पण इतकं डिव्हायसेस देणार नाहीत. कारण की जे डिव्हायसेस आत्ता आहेत ते माझे स्वतःचे आहेत. तर मला समाज मदत करतो या गोष्टींसाठी. मला आत्ताच प्रांगणचे बघा ते वैभव आहेत, त्यांनी मला 2 हे पाठवलेत PC. ओके. हां. मग त्यांनी मला त्यांची जुने PC दुरुस्त केलेत आणि मला पाठवलेत. त्यांचा मी एकदम सुदृढपणे वापर करते आहे, सुदृढपणे म्हटली मी. तर असंच मी आवाहन करेल अगदी या माध्यमातून की मला जर असे कोणाच्या घरात आहे आणि ते जर कोणाला अनयूज किंवा एक 15 रुपये किलो विकायचे आहेत, ते जर मला दिलं तर त्याचा किती हजारो मुलं वापर करतील. यस, खूपच म्हणजे प्रत्येक गावात होऊ शकतं. मग असं माझी थीम आहे की मला प्रत्येक गावात असं एक लायब्ररी तयार करायची आहे. या गोष्टीत तुम्ही कधी तुमच्या हायर ऑथॉरिटीजला विचारणा केली आहे का की बाबा या बाबतीत आपल्याला सरकार मदत करू शकेल का, किंवा सरकारचा काही अप्रोच आहे का या बाबतीत, काही आदेश म्हणजे ते विचार करताय का या बाबतीत? वरती पण मीटिंग्स होत असतील. मला वरती मीटिंग होत असतील तर मी एक साधी शिक्षिका आहे
त्या मिटिंगचा मी कोणताही भाग नाहीये. पण आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय रोहनजी घुगे साहेब यांनी माझ्या पंखात भरपूर बळ भरण्याचं काम आता हल्ली सुरू केलंय. हा, त्यांचं सुरू आहे की मॅडम सुरू ठेवा, आपण बघू, आपण करू. आणि नाही काही तर ते एक दिलासादायक शब्द माझ्यासाठी वापरतायत किंवा माझ्याशी बोलतायत, चर्चा करतायत. 31 वर्षाच्या करिअरमध्ये मला तुमचा असा एखादा विद्यार्थी सांगा झेडपी शाळेतला जो इंग्लिश मिडियमच्या मुलांशी कम्पीट करू शकतो किंवा त्यांनी आतापर्यंत तेवढं अचीव केलंय, असा तुमचा एखादी विद्यार्थी आहे का तुम्ही 31 वर्षाच्या करिअरमध्ये? तुम्ही एकच म्हटलात. हा, तुम्ही कितीही सांगू शकता. माझ्याजवळ असे अनेक विद्यार्थी आहेत ओके की ते इंग्लिश मिडियमच्या शाळेशी कम्पीट करू शकतात. इंग्लिश मिडियमची शाळा म्हणजे काय मला सांगा बघू. इंग्लिश मिडियमची शाळा आणि मराठी माध्यम काहीही वेगळं नसतं, फक्त शिकण्याची भाषा वेगळी असते. आणि एक शहर भाग सोडा, एकदम पुणे बॉम्बे अशा ज्या एकदम मोठ्या सिटीत त्या सोडा, पण बाकी ठिकाणी ती मुलं मराठी घरात जन्माला येतात, मराठी भाषा शिकतात आणि त्यांना वयाच्या 3ऱ्या वर्षापासून इंग्रजी शाळेत टाकलं जातं, जिथे पालकांना 2 शब्द 2 वाक्य बोलता येत नाही. मुलांनी ए फॉर ॲपल टू झेड फॉर झेब्रा म्हटलं की त्यांना मोठं मोठं हायसं वाटतं. तर अशा मुलांना तिथं त्या शाळेमध्ये किती तोंड द्यावं लागत असेल. नक्कीच, कारण की जन्मच आपला मराठी घरात झालेला आहे. हा एक विषय आहे. आता कालचा विषय, काल संडे होता, तर काल UPSCची एक्झाम झाली. पेपर बाबतीत आपण न बोलायलाच बरं, नाही मी बोलणार नाही, पण मी त्याचा अभ्यास केला. ओके. आणि त्याच्यामध्ये 2 प्रश्नांबद्दल बोलते फक्त. नक्कीच. एक प्रश्न आहे की 6चा 129वा घात काय, 129व्या घाताचा एकक स्थानी काय असेल? 6च्या 129व्या घाताच्या एकक स्थानी कोणता अंक असेल, हा प्रश्न आहे. आणि मी चॅलेंज नाही म्हणणार, पण माझा जो आता वर्ग आहे अवघ्या दुसरीच्या वर्गात पण, आणि मी जो नवोदय स्कॉलरशिपची बॅच काढली एवढी, त्या वर्गाला मी हा प्रश्न दिला असता किंवा यापेक्षाही कठीण स्तरावरचे प्रश्न मी देऊन सोडवलेले आहेत, तर मला झटकन उत्तर मिळालं असतं 6. ओके, एवढा तुम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणजे मी एक मुलाचं सांगू शकत नाही, किमान वर्गातल्या 20 विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर मला दिलं असतं. तर अगदी सोपं आहे ना. बरोबर. 6चा वर्ग 36, एकक स्थानी 6, पुन्हा त्याला 6ने गुणा, पुन्हा 6च येणार, पुन्हा त्याला 6ने गुणा, मग 129 काय 429 केलेत ना तरी 6च येणार. शिकवण्याची टॅक्ट असते, एक पद्धत असते. हा एक प्रश्न झाला. आणि एक प्रश्न होता UPI संदर्भात. मग जे आपण सारखं म्हणतोय की उन्हाळी कॅम्प, जसं आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि नोकरी संदर्भात, वरच्या लेवलच्या शिक्षणासंदर्भात मुलांशी हितगुज करायला सांगितलं होतं, तसं आम्ही एक सेशन असंही घेतलं की बँकिंग संदर्भात. मग आम्ही UPI कार्ड कसं वापरायचं, वाडेकर साहेबांच्या खिशातलं UPI कार्ड दाखवलं, QR कोड दाखवला. म्हणजे आज जर आम्ही हे दाखवू शकतो आहे, मुलांना हे सांगू शकतोय, तर उद्या हेच मुलं AIचा वापर करून UPI कार्ड कसं बनतं, त्यात काय काय असतं ह्याचा यूज करतील आणि हे शिकतील. मग अशी लेवल जर मुलांची तयार झाली तर एक नाही, हजारो मुलं तयार होतील. आणि यावर मला खात्री आहे. तुमचा असा एखादी उच्च स्तरावर एखादी विद्यार्थी गेला आहे, म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये म्हणा किंवा वैयक्तिक आयुष्यात काही करत असेल तो, असा एखादी विद्यार्थी आहे का तुमचा 31 वर्षाच्या कालखंडात? उच्च म्हणजे नोकरीच नाही माझ्या हिशोबाने. वैयक्तिक आयुष्यात ज्यांनी खूप उच्च म्हणजे तो नोकरीच्याच वरच्या लेवलवर आहे असं नाही. तर मी विशद करते. गेल्या महिन्यात माझा एक विद्यार्थी आहे नागपुरे म्हणून, तर तो PSI झाला. ओके. 2 महिन्यांपूर्वी रिझल्ट आला होता पोलीस क्षेत्रातून. तर त्याच्यामध्ये माझी एक विद्यार्थिनी महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये लागली, जी म्हणजे मागास म्हणतो आपण, मागास नाही, खेड्यात पण टॅलेंट आहे. एवढंच आहे की खेड्यात टॅलेंट आहे आणि शहरात प्लॅटफॉर्म आहे. तर आपल्याला फक्त खेड्यातल्या मुलांना प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा आहे आणि मी तो जेमतेम माझ्या परीने म्हणजे मदत करून त्यांना तो देण्याचा प्रयत्न करत असते. तर मला जर असा प्लॅटफॉर्म करून देण्यासाठी अजून जर काही समाजसेवकांची, समाज बांधवांची मदत झाली तर खूप भारी होईल. तर माझे भरपूर विद्यार्थी आहेत. इंजिनियर कॉमन आहे, इंजिनियर कॉमन आहे.
माझे 1998ला 2 विद्यार्थी नवोदयला लागल्या होत्या. ओके. हां, त्यातली एक MBBS आहे आणि तिचा नगरला मोठं हॉस्पिटल आहे. तर अशा पद्धतीने छोटे मोठे तर भरपूर आहे. माझा एक विद्यार्थी शेतकरी आहे. आपण म्हटलो की आता उच्च, त्याच्याकडे फक्त 2 एकर जमीन होती. आई अपंग आहे, वडील पण एकदम एकदम साधा माणूस, खेड्यातला एकदम साधा माणूस, 2 वेळचा जेवणाच्या भ्रांत असलेला. तो माझा विद्यार्थी शेती करतो, आधुनिक पद्धतीने शेती करतो. त्या दत्ताकडे 2 एकर शेती. पण दत्ता इतकी छान शेती करतो की त्याला तो ChatGPTला आणि AI ला क्वेश्चन विचारतो की मी आता कपाशी लावली आहे, त्याची उंची 3 फूट झाली आहे, तर आता मी त्याला कुठलं खत घालू आणि किती वेळेने पाणी घालू आणि कुठलं त्याला फवारा मारू. पूर्ण नियोजन तो AI ला विचारतो. यस. मग अशा पद्धतीने शेती केल्यामुळे त्याला भरघोस उत्पन्न येत आहे आणि त्या भरघोस उत्पन्नातून तो पूर्ण घरही चालवतोय आणि छान प्रगती त्याची होते आहे. त्यासोबत त्याच्याकडे बैल आहेत नांगर वखरणी करण्यासाठी. तर बैल गाई म्हशी पाळतो, त्यांची म्हणजे दुधाची पुढे मार्गाला लावतो, दुधाची व्यवस्था करतो, दुधापासून बनवणारे पदार्थ बनवतो, आई घरी तूप बनवायला मदत करते. ते झालं. मग तो काय करतो की त्या शेणापासून सुद्धा खत तयार होतं. बरोबर. तेच खत तो शेतात घालतो आणि त्या शेणखतामुळे त्याचं उत्पन्न अधिक वाढायला लागतं. हे सर्व तो शिकलाय. जेव्हा तो लहान होता तेव्हा शिकलाय, पण आता तो स्वतः प्रॅक्टिकल घेतल्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज त्याला आहे, म्हणून तो ते पूर्ण अवलंबतो आहे आणि त्याचा अशा पद्धतीने विकास सुरू आहे. तर दत्ताने आता 2 एकर जमिनीची 12 एकर जमीन केली आहे. मी त्याला म्हटलं, दत्ता खरंच म्हणजे तू खूप प्रगती केलीस. नक्कीच. कारण प्रगती फक्त नोकरीने नाही होत. आणि सर खरंच रिअली सांगते, तुम्ही नोकरीवाला म्हणून प्रसिद्ध आहात, खूपच अतिशयच प्रसिद्ध आहात. तुमचे बरेच व्हिडिओ मी पण बघितले आहे. भरपूर तरुण मुलं तुमचा सल्ला वगैरे घेतात. तर कुठे नोकऱ्या मिळतात सर्वांनाच नाही सगळ्या, कारण की आता एका पोझिशनसाठी लिटरली 10 लोक अप्लाय करताय. एका जागेसाठी 10 काय आणि 100 काय मुलं अप्लाय करतायत. ती सर्वांपर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणून व्यवसाय, छोटा मोठा बिझनेस करणं खूप 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 गरजेचं आहे. नक्कीच. झेडपी शाळेची फीज, त्यांनी इंग्लिश मिडियमची जी फीज, आता खूप मोठा मुद्दा येतो. कारण की आता रिसेंटलीच सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळांनीच फीज वाढवली. पुण्यात पण आंदोलनं झाली, पालकांनी आंदोलनं केली की अचानक कसं काय फीज वाढवली. तर जर आउटकम कम्पेअर केला, म्हणजे त्यांची शिक्षण व्यवस्था किंवा त्यांची क्वालिटी ऑफ एज्युकेशन, इंग्लिश मिडियमचं आणि झेडपीचं फीजमध्ये पण भरपूर फरक आहे. तर कुठे जास्त व्हॅल्यू मिळते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता फक्त मी झेडपीला आहेत म्हणून नाही, ठीक आहे, ओके ओके. झेडपी शाळेची फीजच नाही आहे. हां, मिनिमल काही असेल? काहीही नाही, 0 आहे, पूर्ण 0 पैसे. परीक्षा फीज मोजून मापून फक्त प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्सचे पैसे असतात 10-20 रुपये. ओके. आणि मुलं ती देत नाहीत, तेवढीही आमच्याकडे देत नाहीत. कारण की आमच्याकडे तशा लेवलची मुलं पण नसतात. आणि मीच नव्हे तर आमचे सर्वच शिक्षक बांधव जणू काही हा विचार करतात की कुठे 200-400 रुपये मागत बसायचे, 10-20 रुपये गोळा करायचे सर्वच. एवढ्या मोठ्या मनाची तर आहेत. तर जवळजवळ म्हणजे आमच्याकडे फी हा शब्दच नाही. आमच्याकडे ॲडमिशन नाही, डोनेशन नाही, मासिक फी नाही, पुस्तकं वह्या आमच्या शाळेतूनच घेतल्या गेल्या पाहिजे असं नाही. आम्हाला पुस्तक मिळतातच. बरोबर. पुस्तक आमच्या शाळेला गव्हर्नमेंटच प्रोव्हाइड करते. 2 गणवेश देते. शूज द्यायला लागले 2 वर्षांपासून, त्यावर 4 सॉक्सची जोड मिळायला लागले. दुपारचं जेवण, दुपारचं मध्यान्ह भोजन योजना आमच्याकडे वर्षानुवर्षांची आहे. आणि झालंच तर मुलांनी काही भाषणच दिली, कशात पहिला नंबरच आला, अजून कायच केलं, गाणंच म्हटलं, तर आमचे शिक्षक म्हणा किंवा शाळेकडून म्हणा मुलांना छोटं मोठं बक्षीस मिळून जातं. आमच्याकडे फी नावाचा विषयच नाही. हां, फी असेल तर मग लाखांच्या हिशोबात, 1,00,000-2 लाख फी कॉन्व्हेंट स्कूलला आहे. आणि जर आपण तुलना केली की हे 2 लाख रुपये देऊन शिकतायत आणि हे 0 पैशात शिकतायत, मग फरक काय पडतो मी सांगते. 2 1 2 2 2 4
आणि इकडे 2 1 जा 2 2 2 जा 4, फक्त भाषेचा बदल आहे असं तुम्ही. इकडे 2 2 जा 5 नाही होणार, 6 नाही होणार, 4च होणार. राईट. आणि इकडे 4 होत आहे 4 होता आणि इकडे 4च्या वर काही होईल वेगळं असं नाही, फक्त माध्यम बदललंय आणि त्या माध्यमाच्या मागे सर्व पालक मागे लागलेत असं माझं मत आहे. हा, पालकांच्या मनात डोक्यात इंग्लिश मिडियमची एवढी हवा घुसलेली आहे आता, आतापर्यंत होती बरं का. मला तरी असं वाटतं की आता रिसेंटली 1-2 वर्षापासून ज्या पद्धतीने इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट याच्या फीज वाढवत आहेत आणि त्यांच्या मॅन्डेटरी गोष्टी अशा झाल्या आहेत की आमच्याकडूनच पुस्तकं घ्या, आमच्याकडूनच गणवेश घ्या, वया पण आमच्याकडूनच घ्या, अदरवाईज ऍडमिशनच मिळणार नाही. चांगली पालक कंटाळलीत ह्या गोष्टींना. त्यांचं चांगल्या पालकांना सुद्धा ह्या गोष्टी महाग व्हायला लागल्या आहेत. आणि 10वी पर्यंतचं शिक्षण जरी मुलाने मराठी माध्यमातून किंवा सेमी मधून घेतलं तरी 10वी पास झाल्यानंतर हा पण 11वी सायन्स घेतो आणि तो कॉन्व्हेंटचा ₹1,00,000 ₹2,00,000 महिन्याला फी देणारा तो पण 11वी सायन्स घेतो आणि पुढे त्यांची टक्कर बिलकुल समान होऊन जाते. होतं काय तर फक्त ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आत्मविश्वास थोडा कमी असतो. त्याने कधी पाहिलंच नाही आणि हाच मी गच भरण्याचा प्रयत्न करते. हेच सगळ्या शिक्षकांना. मी पिझ्झा का नेला होता खायला? बरोबर. ते तर ग्रामीण भागातला माणूस खूप असा कॉन्फिडन्स खूप लो असतो की बाबा एवढं मोठं ते शॉप असतं, त्यानंतर पॉश गोष्टी असतात, तिथंच पहिले म्हणजे शॉप बघताच कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो. माझी पण सेम सिच्युएशन होती जेव्हा पण मी 9वी-10वी मध्ये होतो आणि ते बघायचो दुकानं वगैरे. जेव्हा पण कुठे सिटीत कोणाच्या नातेवाईकाच्या घरी गेलं तेव्हा असं वाटायचं की तो घेऊन जायचा, मग ते शॉप बघायचं तेव्हा असं वाटायचं की किती म्हणजे यासाठी खूप पैसा लागत असेल किंवा इंग्लिश लागत असेल त्या शॉपमध्ये बोलायला, ऑर्डर द्यायला. हा खूप महत्वाचा विषय बरं का. कॉन्फिडन्स खूप डाऊन असतो, मला घालवायचा होता आणि ते खूप उत्तमरित्या करताय तुम्ही, कारण की तुमचे मुलं ज्या पद्धतीने बोलताय व्हिडिओज मध्ये पण त्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स दिसतो. आणि मला तरी असं वाटतं की सगळ्या शिक्षकांनी घ्यायला पाहिजे या गोष्टी मनावर, कारण की खूप गरज आहे खेड्यातल्या मुलांना वरती न्यायची. कारण की पालकांकडून होत नाही येते, कारण की ते शेतात कष्ट करतात, दिवसभर मजुरी करतात दुसऱ्यांकडे, त्यानंतर मग आपल्या मुलाकडे लक्ष द्यायचं, थोडंसं कुठेतरी तिथे गॅप पडतोय. झालं काय आता मराठी शाळेवर पिक्चर मूव्ही आली ना आता मग तर मला ऑफर आली होती सिद्धेश चांदेकर, हेमंत डोमे आणि अमेय वाघ यांच्याकडनं की मॅडम तुम्ही खूप छान काम करतायत, तुमचे व्हिडिओज बघितले, विद्यार्थ्यांप्रती तुम्हाला भरपूर प्रेम आहे, तर तुम्ही तुमचे विद्यार्थी घेऊन आमच्याकडे या मूव्ही बघायला. आता त्यांचा वेगळा फायदा असेल, माझा फायदा होता की मी एवढ्या मोठ्या सिनेमाच्या टाकीमध्ये मुलांना घेऊन जाईल आणि एवढे मोठे मोठे ऍक्टरांसोबत ते भेटतील, बोलतील, शेक हँड घेतील, त्यांच्या समवेत बसतील, उठतील आणि आज नव्हे काही दिवसांनी काही वर्षांनी तेव्हा जो हा बघतील त्यांचे काय विशेष आहे, हे तर आम्ही केलंय, आम्ही तर अमेय वाघ सोबत होतो, आम्ही तर हेमंत डोमे सोबत काम केलंय, त्यांच्या सोबत तर मी बघा आम्हीच आहे, असं जेव्हा ते मुलं म्हणतील तेव्हा कुठे त्यांचा आत्मविश्वास केवढा प्रचंड आणि वरच्या लेवलवर असेल. मग म्हणूनच असे काही इव्हेंट मी मुलांना पाठवते, पुरवते. आणि मला ते इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम काही विशेष नाही वाटत सर, फक्त इतकंच आहे की ते मोठ्यांनी घ्यावं, मोठ्यांनी त्या शाळेत जावं आणि छोट्यांनी इकडेच जावं. ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे त्यांनी ऑब्व्हियसली ते तो डिसिजन घेऊ शकतात, पण झेडपी आतापर्यंतही कमी नव्हती आणि पुढे कमी नाही राहणार. नक्कीच. शाळा मराठी अमुची, शाळा मराठी हो. यस, एकच वाक्य. एक झेडपी शिक्षक म्हणून उद्यापासून काहीतरी करायचं ठरवलंय, तर जे पण आता तुमच्याकडून प्रेरणा घेतील शिक्षक, तर त्यांनी पहिलं काय करावं काम की जिथून तुम्ही सुरुवात केली पाहिजे जर तुमच्यासारखं काम करायचं असेल तर? सुरुवात कुठूनही करावी. मी म्हणणार नाही की तुम्ही पिझ्झा सेंटरला घेऊन जा. पिझ्झा सेंटरला घेऊन जाण्यासाठी मी 13,500चे पिझ्झे घेतले होते. अधिक मला त्यांना म्हणजे त्यांच्या राहत्या गावाहून शहराच्या ठिकाणी आणावं लागतं. ट्रॅव्हल एक्सपेन्स तो वेगळा झाला, तो मी करते. मग ते ट्रॅव्हल एक्सपेन्स, गाडी शोधणं, मुलांच्या जबाबदारीने त्यांना नेणं, सांभाळून आणणं. छोटी मुलं आहेत, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे, प्रत्येकाचा कुणाला आजार असतो, कुणाला कायच होतं, कुणाला वॉशरूमला जायची मध्येच गरज पडते. हा सगळा प्रवास थांबत जाणे आणि त्यांना व्यवस्थित सुखरूप हे सगळं नॉलेज देऊन संध्याकाळपर्यंत त्यांच्या आई वडिलांच्या सुपूर्द त्यांना करणे. रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी. यस, असं हे काही असतं.
मग असं नाही होणार की समोरच्या व्यक्तीने पण काहीतरी करायचं आहे, माझ्यासारखं काहीतरी करावं असं वाटतंय म्हणून हेच केलं पाहिजे. परवाला एक उदाहरण घडलं, मला कॉल आलेला, आमच्या एक ताई आहेत, तर त्यांनी खुशाल मुलांना डोंगरावर नेलं गावाबाहेरच्या, आणि म्हटलं मॅडम तुमचं बघून करतोय बरं का हे. डोंगरावर नेलं असेल, डोंगरावर त्यांना चढवलं असेल, साहजिकच चढताना चढ, उतरताना उतरण हे त्यांना कळलं, चढ आणि उतार हे भाग कळले असतील मुलांना. नंतर तिथे गेल्यावर ते निसर्गरम्य वातावरण, झाडी, कुठे पाणीच असेल, कुठे खडकच असतील, कुठे दगड असेल, कुठे गोटा असेल, दगड कशाला म्हणायचं, शील कशाला म्हणायचं, शिला, गोटे कशाला म्हणायचं, नंतर मातीचे प्रकारच असतील, कुठे लाल सापडली असेल, कुठे मुरुम सापडला असेल, हे तर त्या टीचरांनी सांगितलंच असेल की नाही. नक्कीच नक्कीच. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतील जंगलात, झुडूप कशाला म्हणायचं, वृक्ष कशाला म्हणायचं, असं त्याला समानार्थी शब्द वगैरे त्यांनी पण सगळं केलं असेल. बरोबर. कुठूनही करा पण सुरुवात करा, खूप महत्वाचा विषय. सुरुवात करा. अगदी म्हणजे आपल्या गावात आपण जिथे नोकरी करतो तिच्या आजूबाजूला त्या गावात पण भरपूर गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, मी पंक्चरवाल्यांकडे नेलं, ते माझ्याच एका विद्यार्थिनीचे वडील आहेत. मी न्हावीकडे नेलं, ते माझ्याच एका विद्यार्थ्याचे हेरंबचे वडील आहेत. मी सुतार बाबांकडे नेलं, ते माझ्याच एका विद्यार्थीचे आजोबा आहेत. गावातच झाले अर्धी जास्त कामं. तर मग हे केलं पाहिजे. आणि ज्या गावाला जावं ते हे सर्व मुलं बदलतात आणि हे सर्व ऑक्युपेशन तिथे असतात. बरं, नक्कीच. हो की नाही. मी एकदा मातंग समाजाच्या होतं, म्हणजे मुलांमध्ये पण असतं थोडंसं की हा मातंग आहे. मी एक वेळेस त्याच्याच आजीकडे घेऊन गेली सगळ्यांना, आणि मी मुलांना महत्त्व पटवून दिलं. मग काय करतायत आजी, तर बांबूपासून टोपल्या बनवतायत, दालके बनवतायत, सूप बनवतायत. आणि मी तेव्हा ते सगळं बनवताना दाखवलं, बघितलं, मुलाने निरीक्षण केलं की विणलं तर वाढतं. ही एक शिकवण मला महत्वाची द्यायची होती की विणायचं असतं, गुंफायचं असतं की जे वाढतं. दुसरी शिकवण मी दिली की हे सुपडं टोपलं तुमच्या घरात नाही आहेत, हा झाडू तुमच्या घरात नाही आहे, मग हा झाडू जर तुमच्या घरात नसता तर केर कसा साफ झाला असता. बरोबर. हे सुपडं आपण जे म्हणतो ग्रामीण भागात, ते जर तुमच्या घरात नसतं तर आईने धान्य कसं साफ केलं असतं. हे महत्व त्यांना सांगितल्यावर त्यांना कळलं की अरे, शिवाजीची आजी जे करते ना ते पण सर्वांसाठी योग्य आहे. बरोबर. ते पण एक इम्पॉर्टंट काम, ते पण महत्वाची गोष्ट आहे. आणि तेव्हा त्याच्याबद्दलचा सर्वांना आदर वाटायला लागला. आणि मग शिवाजी कसला सांगतो, शिवाजीच तो ना. शिवाजीला वाटलं मी पण जे करतो, माझ्या घरात पण जे काम करतो, रिस्पेक्टफुल काम आहे, ते पण महत्वाचं आहे, असं टीचरांनी दाखवून दिलं. आणि हे झालं पाहिजे, मुलांमधला न्यूनगंड गेला पाहिजे. त्या म्हणजे तेव्हाच समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो, रिस्पेक्ट येतो समोरच्या विषयी. ऑब्विसली रोबोटिक्स, VR, रुबिक्स क्यूब बऱ्याच शाळांमध्ये आता झाले. तुम्ही रिसेंटली एका शाळेला व्हिजिट पण केली. तर हे बाकीच्या शाळांमध्ये होत नाहीये किंवा खूप स्लो स्पीडने होतंय. याला तुम्ही कसं बघताय की याला काय कारण असतील? आता तुम्ही ती व्हिजिट केली त्या शाळेला, तिथून तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑब्विसली आल्या असतील. आता मी शाळेला नाही व्हिजिट केली, मी ह्या मंडळीलाच माझ्या वर्गात आणि शाळेत बोलवलं. ओके. तुमच्या वारे गुरुजींना. तर मी एकटीनेच केली होती, विद्यार्थ्यांना नव्हतं नेलं. नाही, तुम्ही तिथे बघितलं की ज्या पद्धतीने तिथे प्रोग्रेस झालेला आहे लॅब्सचा म्हणा, रोबोटिक्स लॅब, तर या बाकीच्या झेडपी शाळांमध्ये त्या पद्धतीने त्या स्पीडने होत नाहीत किंवा नाहीच आहेत बाकीच्यांकडे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मी असं म्हणेल की मी थोडी जिद्दी स्वभावाची आहे आणि माझी दृष्टी ना दूरदृष्टी आहे. म्हणजे आज असं चालू आहे तर पुढे काय असेल हा विचार आपण प्रथमतः शिक्षकांनी म्हणा किंवा पालकांनी म्हणा केला पाहिजे की आजचं युग असं आहे तर पुढचं नक्कीच त्याच्या पुढे असावं. बरोबर की नाही. मग त्याचा विचार करता मी क्यूब जेव्हा शिकवला तेव्हा मी पुण्याहूनच 3 जणांची टीम बोलवलेली की आम्हाला क्यूब नाही येते. मी स्वतःच काय केलं, तो क्यूब शिकण्यासाठी आमच्या महेश गोरडे सरांच्या कुतूहलमधून क्यूब वगैरे आणले आणि प्रयत्न केला. मग ते रील बघायची मी की राईटकडे फिरवा, मग लेफ्टला, मग पुन्हा राईटला, मग अप, मग डाऊन, इतके प्रयत्न केले, काय माझ्याकडनं सुटला आणि खरं म्हणजे. मग मला वाटलं की हा तर आला पाहिजे, कारण की शहरातील मुलं किंवा आपण इतर ठिकाणी मूवीमध्ये पण बघितले असं 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 केलं की झालं.
मला वाटतं यांच्यात पण तर टॅलेंट, मग यांच्यापर्यंत ही का पोहोचत नाही, हे स्किल यांच्यापर्यंत का पोहोचत नाही, असा माझा थोडा जिद्दी स्वभाव आहे. आणि माझ्या जिद्दी स्वभावाला पुरवठा करणारे माझे घरातले मेंबर्स आहेत, म्हणून मग मी माझ्या कल्पेशच्याच मदतीने ती टीमच बोलवली. काय सांगता, सकाळी टीम आली 9-9:30ला आणि संध्याकाळी ती मुलं मला वाटतं महाराष्ट्राने रिटर्न झाले. 6 वाजेपर्यंत आमच्या 50 मुलं क्यूब सोडवत होते. ओके, त्यांना ते टॅक्टिक्स ते शिकलेत ती गोष्ट. क्यूब म्हणजे 2x2चा क्यूब होता, 3x3चा होता आणि ट्रायंग्युलर क्यूब होता. सर्व त्यांना जमून गेलं. म्हणजे यांना पण बुद्धिमत्ता आहे. बरोबर. मग आपली नीतिमत्ता जर चांगली असली तर आपण त्यांच्या बुद्धिमत्तेला आपण टच करून येऊ शकतो. आणि तेच काम मी करते, बाकी काही नाही. मला वाटतं ह्या सर्व गोष्टी शहरी भागात असतात. येस, हो. मोठमोठ्या शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये, सीबीएसई स्कूलला आहेत. आता छोट्या छोट्या इंग्लिश मीडियम स्कूल पण. मग मला वाटतं आपल्याकडे का नाही. हा माझा म्हणजे खरं तर माझा मानस असाच आहे की ना, असं काहीतरी चेंज करून टाकावा, पण माझे अजून हात नाही पुरत आहे. मला वाटतं की तो हात माझा लांब होण्यासाठी आणि त्या गोष्टींना मला टच करण्यासाठी समाजाची आणि काही दात्यांची गरज पडेल. त्यांची तर गरज पडेलच, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की याच्यात शासनाने 10x स्पीड घेतला पाहिजे, माझं असं मत आहे. कारण की त्यांच्याशिवाय पण ही गोष्ट शक्य होणार नाही. कारण की समाजात सगळेच दाते नाही आहेत, ऑब्व्हियसली खूप कमी लोक आहेत. याच्यामध्ये शासनाने जो निधी सेट केला जातो दरवर्षी झेडपी शाळेला म्हणा, सगळ्या शाळांना, तर त्याच्यात कुठेतरी पारदर्शकता त्यांनी अजून वाढवली पाहिजे की कुठला निधी कशा प्रकारे यूज केला जातोय, त्याचं प्रॉपर सुपरविजन झालं पाहिजे. आणि शाळेत जे आपल्या गावाखेड्यातली मुलं आहेत, सो त्यांना कसं वर आणता येईल याच्यासाठी शासनाकडून अजून 10x स्पीड अपेक्षित आहे, मग असं मला तरी वाटतं. AI विषय असा होता, मी कॅम्पमध्ये VI दाखवलं आणि तत्पूर्वी मी आमच्या शाळेतील मुलांना सूर्यदर्शन आणि चंद्रदर्शनाचा कार्यक्रम घडवून आणलेला होता. मग त्याचे जे रिझल्ट होते आणि पालकांचं मी जे वक्तव्य ऐकलं त्यावर, तर मला असं वाटलं की अरे, आपण तर फक्त आपल्या 100च मुलांसाठी केलं हे सर्व काही शाळेतल्या. मग मी म्हणजे तोच उपक्रम माझ्या उन्हाळी शिबिरात करायचा ठरवला आणि ती मंडळी बोलवली. मग उन्हाळी शिबिरामध्ये सूर्यदर्शन तर झालंच, पण विशेष असं झालं की VI आलेला होता सोबत. VR तर VR आणलेला होता. आणि त्या VR मुळे काय झालं, मुलांना प्रत्यक्ष चंद्रावर चालण्याचा अनुभव आला. म्हणजे माझा स्वतःचा आनंद असतो तो की ती मुलं तो लावून कॅमेऱ्यासारखं लावून VR मध्ये बघतायत आणि ते जे चालत होते त्यांना ते ऍक्च्युअल गोष्ट फील होत असते. तर मलाच असं जाणवत होतं की हा राकेश शर्मा होईल का, सुनीता विल्यम होईल का, कल्पना चावला असेल ही पुढची, असं माझं जाणवत होतं. आणि ते जे सर होते ते पण खूप छान टीम आलेली होती आमच्याकडे. ते त्यांना विचारायचे चंद्र दिसतोय का, सूर्य दिसतोय का, आणि मग काय सॅटेलाइट वगैरे पण त्याच्यामध्ये दिसायचे मुलांना. पृथ्वी कुठे, मग मुलं बरोबर सांगायचे या बाजूला पृथ्वी, मग ते असं काहीतरी करायचे. खूप भारी अनुभव होता. आणि मुलं करतात पण तो आनंद मला जास्त मिळतो. नक्कीच, कारण की त्यांच्या मुलांना एक नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळते. आता तुम्ही 31 वर्ष झाले तुम्हाला, तर जे पालक इंग्लिश मिडियममध्ये त्यांच्या मुलांना ॲडमिशन घेण्याचा विचार करत असतील आता, तर त्यांना तुम्ही काय गोष्ट सांगाल, काय सल्ला द्याल तुम्ही झेडपी शाळेसाठी? आमच्या शाळेत तुम्ही का यावं? अच्छा, आमच्या शाळेत सर्वच शिक्षकांनी जर विचार केला तर चांगलंच होईल. पण जर तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 2 लाख रुपये फी भरू शकतायत, तर थोडंसं डोनेशन इकडे द्या. किंवा तुम्हाला वाटते की आपल्या मुलाला आरोचं पाणी मिळावं, फॅनची हवा मिळावी, तर ते इकडे डोनेट करा. आणि आमचे जे शिक्षक आहेत ना, खरं सांगायचं तर कदाचित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये DED BEd किंवा असं व्यवसाय शिक्षण घेतलेले, अशी अर्हता असलेले मंडळी कमी असेल किंवा नसेलही, पण आमचा प्रत्येक शिक्षक DEd असतो, BEd असतो, पदवीधर असतो. विशेष म्हणजे आम्ही वेगवेगळ्या परीक्षा देऊन वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लावून आमचं सिलेक्शन झालेलं असतं. कारण आम्ही गव्हर्नमेंटचे पेमेंट घेतो. मग आम्ही असं नाही की येऊन जा मग उद्यापासून, बरोबर, तिकडे अशी पद्धत आहे की येऊन जा उद्यापासून, मग 1000 होऊन जा, मग केव्हाही वाटलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. आम्ही एक रिस्पॉन्सिबल, जबाबदार शिक्षक आहोत आणि आम्ही या सर्व फेजमधून जातो. आम्हाला गरीब, श्रीमंत,
मुलगा मुलगी हे सर्व काही व्यवस्थित कसं हाताळायचं याच्या टेक्निक आमच्याकडे आहेत. आम्ही अध्यापन पद्धती कशा असतात, कोणत्या मुलासोबत कसं वागायचं, त्याला कसल्या पद्धतीने शिकवायचं, याच्यात हे कौशल्य आहे तर ते कसं हेरायचं आणि त्याला कसं डेव्हलप करायचं, याच्यात ते नाही तर त्याच्यात ते कसं घालायचं, हे आमचं सर्व झालंय. यातून आम्ही आलोय. आणि आता 31 वर्ष झाले म्हटल्यानंतर तर माझ्याकडे जर मूल आलं ना सर, तर मी त्याला अवघ्या 2 महिन्यामध्ये खाडखाड वाचायला लावून टाकते. कारण मी पोर्शनच पहिल्या 3 महिन्यात कम्प्लीट करते पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग मला हाच उद्योग आहे, विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसव, त्यांना रिझल्ट दे. पुढच्या वर्षाची तयारी असते ती मुलांना, आईवडिलांना रिझल्ट देणं. म्हणजे मी छोट्या छोट्या मुलांना 4-4, 5-5 एक्झामला बसवते. मग त्याच्यावर कोणी म्हणेल की लहान मुलांना एवढ्या काय, ज्याची कॅपॅसिटी आहे त्यालाच बसवायचंय, ज्याची कॅपॅसिटी नाही त्यांना शाळेचा पोर्शन करायचा आहे. नक्कीच गव्हर्नमेंटने वर्षभरासाठी तो पोर्शन आपल्याला नेमून दिलेला आहे. तो मी फक्त 3 महिन्यात अवघ्या वर्गाचाच कम्प्लीट होतो. काही विषय नाही. मुलं अतिशय चंट आहे. ही जी पिढी आहे ही अतिशय एकदम अफलातून आहे. म्हणजे मी पण 31 वर्षांपूर्वीची माझी बॅच आणि आजची बॅच बघायला गेले तर मला स्वतःलाच जाणवतं की अरे हे काहीतरी विषय. कॅप्चर पॉवर खूप जास्त आहे आताच्या मुलांची. त्यांना अवेअरनेस आहे, त्यांना भरपूर साधनांची सोय आहे, त्यांना आहे ना ह्या गोष्टी, म्हणून त्यांना बरोबर होतं. 31 वर्षानंतर आता तुम्हाला एज्युकेशन सिस्टममध्ये जर तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगितल्या की ह्या 3 गोष्टी तुम्ही बदलू शकतात किंवा तुम्ही सल्ला देऊ शकतात, तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या 3 गोष्टी तुम्ही बदलू शकता? एज्युकेशन सिस्टीमच बदलून टाकेल, 3 गोष्टींची गरज नाही पडणार. अच्छा, पूर्ण एज्युकेशन सिस्टीम तुम्हाला असं वाटतं की त्याच्यात बदल झाला पाहिजे. म्हणजे आता जे प्रॅक्टिकल नॉलेज तर चालू आहे माझं, हे तर जपान, चायना, चीन हे जे देश आहेत ना, फिनलँड, हे देश हे इम्प्लिमेंटेशन करतायत. वेगवेगळ्या म्हणजे शास्त्रज्ञांचं अभ्यास आहे सुरू, त्या देशात वेगवेगळ्या मानसतज्ञांचा अभ्यास सुरू आहे की असा अभ्यास घेतला किंवा अशा पद्धतीने मुलांकडनं करून घेतलं तर त्याचे काय रिझल्ट आहेत, काय एफर्ट्स त्यातून मिळतील हे आहे. आणि हे जर सुरूच आहे, असंच पद्धतीनं ते घेतलं आणि जर एकदाच पोर्शन म्हणजे काय असतं, वाचन, लेखन, संख्याज्ञान, अजून काय असतं पोर्शन म्हणजे शाळेचा अभ्यास झाला. आणि मग लेसन शिकवला की त्याच्यावरची क्वेश्चन आन्सर, नवीन शब्द, न्यू वर्ड्स, अजून काय असतं, उदाहरणं वाचणे, सोडवणे. एवढं करायला अख्खं वर्ष लागेल नाही, म्हणजे माझ्या मते लागणार नाही आणि लागायला नको पाहिजे. मग असं वेगवेगळं काहीतरी घेतलं पाहिजे. प्रत्येक मुलगा हेरून त्याच्यातले कौशल्य, त्याच्यातले स्किल जाणून घेऊन त्याला त्या मार्गाने नेलं पाहिजे. प्रॅक्टिकल्सवर जास्त फोकस केला पाहिजे. मी म्हटलं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे 3 गोष्टी हव्या आहेत, तर त्या 3 गोष्टी येतीलच माझ्या बोलण्यात. पण पुढचा विषय असा आहे की मी एकाच क्षणात म्हटले की अध्यापन पद्धती चेंज करून टाकेल, शिक्षण पद्धती. तर या 3 गोष्टी अशा असतील, कॅपेबिलिटी, करिअर, कॅरेक्टर आणि कॉन्फिडन्स. या 3 गोष्टींमध्ये जर बदल केला तर म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा, अभ्यासक्रम, त्यांची कॅपॅसिटी, याच्यात काही बदल राहणार नाही. एका लेवलला सर्वजण येऊन जातील. आणि हा जसा आपण लिंगभेद मानत नाही, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी बंद झालं. आम्ही पण मुलांना वर्गात बसवतो ना, तर एक मुलगा एक मुलगी असं बसवतो. एकदम योग्य पद्धत आहे. नक्कीच. मग जर आपण या मुलांना पण इंग्रजी माध्यमाची मुलं, मराठी माध्यमाची मुलं असं कशाला पाहिजे, बरोबर, ते सर्व समान झालं पाहिजे. आणि आमच्या गव्हर्नमेंटने म्हणजे आता महाराष्ट्र शासनाने मागच्या मे मध्ये एक नवीन निर्णय घेतला होता की 1ली पासून CBSE स्कूल. आमची जी झेडपीच्या वर्गामध्ये आता यावर्षी 1ली झाली, जी मुलं फर्स्ट मधून सेकंड मध्ये गेलेत ते CBSE 1ली झालेत. ओके. फ्री म्हणजे फ्री, 0 पैसे. बरोबर, म्हणजे फी नाही. जे पालक इंग्लिश मिडियमला ते पैसे देत होते CBSE, यस, फी नाही, पूर्ण फ्री. आणि ही मुलं 1लीतून 2रीत जाण्यासाठी त्यांना 1,00,000-2 लाख रुपये लागलेत. अधिक क्लास लावावा लागला. बरोबर, कारण की आई बाबांना पहिला मुद्दा वेळ नाही, दुसरा मुद्दा त्यांना येईलच याची काही खात्री नाही की सर्वांनाच येत असेल इंग्लिश. आणि मग त्यांचा होमवर्क करून घ्यायला लागतो, प्रॅक्टिकल करून घ्यावे लागतात, कोलास काम करून घ्यावं लागतं, कागद काम, पुट्टा काम, मातकाम, हे कामं करून घ्यावे लागतात.
त्यासाठी क्लासेस लागतात, बरोबर. ती फी वेगळीच. मग असं जर असेल तर हे सर्व शिक्षण पूर्ण एका समान दर्जावर यायला पाहिजे, सर्वांना संधी समान मिळाली पाहिजे. मग उचलला ना गव्हर्नमेंटने म्हणजे पायंडा उचलला त्यांनी, आता काही विषय नाही राहिला. माझा शेवटचा प्रश्न आहे मॅडम आता तुम्हाला. मॅडम मला सांगा की आता तुमच्यानंतर हे जे मॉडेल आहे ते म्हणजे कोण रन करेल, म्हणजे तुम्ही जे गोष्ट सुरू केलेली आहे आता त्याच्यानंतर कोण त्याला पुढे कंटिन्यू करेल? मला अजून 6.25 वर्ष बाकी आहे. हां, राईट. खूप मोठा अवधी आहे. तसं म्हटलं तर 31 झालेत आणि कमी अवधी आहे. पण याचा फायदा घेता आत्ता मला जे कॉल येतात बऱ्याच शिक्षकांचे असतात ते, की मॅडम मी असं सुरू करायचं आहे, कसं करू, कशी सुरुवात करू, किंवा मी असं केलंय, सांगा ना मला यात काय चुकलं, काय बरोबर आहे, कसं हवं होतं. माझे शिक्षक बांधव जे आहेत माझ्यापेक्षा छोटे, पालकांना यातून सोडायचं नाहीये. कारण की पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी म्हणजे मेहनत घ्यायलाच पाहिजे, या विचारांची मी आहे. आणि माझा हा जो उपक्रम आहे हा मला जी शिक्षाराज उज्ज्वल फाउंडेशन म्हणून आहे तर NGO, तर ती NGO मला मदत करते. आणि त्या NGOचे जे फाउंडर आहेत कल्पेश वाडेकर, उन्मेष वाडेकर, तर हे पुढे सतत सुरू ठेवतील, हेच कंटिन्यू करतील. हे अखंड हे सुरू असेल. आणि माझा जो कयास आहे की मी डिजिटल लायब्ररी गावोगाव सुरू करणार, त्याचा मी पहिला प्रयोग माझ्या गावात सुरू केला आहे. तर त्या डिजिटल लायब्ररी मार्फत हे सुरूच असणार आहे. ओके. तर ZP शाळेतला मुलगा IPS IAS अधिकारी बनू शकतो का, हा पॉडकास्टचा शेवटचा क्वेश्चन आहे माझा. सो काय म्हणाल तुम्ही? आपण मगाशी बोललो की 6चा 129वा घात याचा एकक काय असेल, तर आत्ता माझ्याकडे समोर विद्यार्थी नाही आहेत, पण आय एम शुअर की माझ्या विद्यार्थ्यांनी याची उत्तरं दिली असती. तर 100% IAS किंवा IPS ऑफिसर ZP शाळेचे विद्यार्थी बनू शकतील, नाही बनलेले पण आहेत. कारण आम्ही रोहन घुगे साहेबांना भेटायला गेलेलो. तर रोहन घुगे साहेब एका साध्याशा शाळेत शिकलेले आहेत. 4थी पर्यंत म्हटले की मी ZPचा विद्यार्थी होतो, नंतर ते सैनिकी शाळेत शिकलेत. आता ते तसं पाहिलं तर एवढे मोठे जिल्हा अधिकारी आहेत. पण माझी छोटी छोटी मुलं असले प्रश्न त्यांना विचारत होते, सर मग तुम्ही जिल्हाधिकारी म्हणजे काय काम करतात? अरे म्हटलं बाबा ते माझे ऑफिसर आहेत. म्हणजे मुलांना कसली भीती, त्यांच्यासाठी ते फक्त एक व्यक्ती होतं, एक माणूस होता, त्यांच्या गावात असतो तसा, फक्त छान सुटाबुटातला. त्यांना त्याचं काही नाही. ते काय पण, सर तुम्ही कितवी शिकलेत? ते म्हणे मी 17वी शिकलोय. म्हणजे एक आमचेच जिल्हाधिकारी त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि ZP शाळेतले मुलं उलट आजपर्यंतचे IAS IPS ऑफिसर आहेत आणि होतीलही पुढे. ओके. सो धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टला आल्याबद्दल. खूप साऱ्या गोष्टी माझ्या ऑडियन्सला पण क्लिअर झाल्या असतील आणि नक्कीच आता जे पालक आहेत ते ZPकडे वळतील अशी अपेक्षा आहे. येस. आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये, जर आपला योग आला पार्ट 2 करायचा तर नक्कीच करूया. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही हा पॉडकास्ट इथपर्यंत बघितलाय, तर आता मला सांगा कॉमेंटमध्ये की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. त्यानंतर ZP शाळेबद्दल तुमचं काय मत आहे, ZP शाळा अजून कशा इम्प्रूव्ह करता येतील ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी पॉडकास्ट आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करून जा. आणि या पॉडकास्टला तुम्हाला 3 वेळा हाईप करता येईल व्हिडिओला, इथे हाईपचं ऑप्शन आहे. सो तुम्ही 3 वेळा हाईप करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचू शकता. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलचा अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. इथं सबस्क्राईबचं बटन आहे, म्हणजे पुढचे पॉडकास्टचे एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. जय महाराष्ट्र.